इगतपुरी तालुक्यात आंबेवाडी नावाचं गाव आहे. तिथं लोकांना 20 वर्षापासून पाणी नाही, म्हणून मी पहाटे 2 वाजता तिथं पोहोचतो आणि त्यांच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी काम करतो. आणि नाशिकला मी बघतोय सगळ्या धरणांचं पाणी मिळतं, तर पिण्याचं पाणी तुम्ही टॉयलेटच्या फ्लशमध्ये तर वापरताय, त्याच्यात तुमचा दोष नाही आहे. पण कार वॉशिंगसाठी तुम्ही ज्या वेळेला हे एवढं फिल्टर केलेलं महागाचं पाणी वापरता, बरं वापरता तर वापरता, गुरख्याच्या हातानं एक बादली पाण्यामध्ये तुमची कार धुतली जाते, 300 रुपये महिना घेतो तो. एवढं तर डोकं लावा. पण तुम्ही 300 रुपयाचं पाणी एकाच दिवशी वाया घालवताय आणि लोकांना प्यायला पाणी नाही. आजही नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी येत नाही, म्हणून मी तिथं जाऊन काम करतो. कालच मी पेठ रोडला मेहरधामला एका बिल्डिंगमध्ये 8 वर्ष झाले पाणी चढत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही कार वॉशिंगला हजारो बादल्या पाणी वाया घालवता. शरम करायला पाहिजे. तुमची श्रीमंती ती लोकांना महागात पडते ना. 2 बादली पाण्यामध्ये तुमची कार वॉश झाली पाहिजे, हे तुमचं शिक्षण सांगतं, शिक्षणातनं मिळालेलं ज्ञान सांगतं. नाही तर तुम्ही अडाणी म्हणजे अडाणीच आहात.